पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला. अष्टविनायक गणेश मंडळ गुलमंडी संभाजीनगर. आपण आलात त्या गणेशजीच्या म्हणून या मंडळाला आता 33 वर्ष पूर्ण होत आहे. अष्टविनायक गणेश मंडळ गुलमंडी संभाजीनगर हा ट्रस्ट, त्याच्यामध्ये पहिल्यापासून जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये जयाराममध्ये मी स्वतः, प्रदीप जयस्वाल जे आमदार आहेत ते, दुसरे आमदार आहेत किशोरचंद तनवानी आणि आमच्या वल्लभजी बागला, याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आजपासून 33 वर्ष अगोदर विचार केला होता. बाजूल्यानंतर रामाचं मंदिर आहे, त्या मंदिराचा आम्ही पुढच्या वर्षीपासून जीर्णोद्धार करणार आहोत आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर ही जी देवाची मूर्ती आहे, जशी दगडूशेठ हलवाईची मूर्ती वर्षाच्या 12 महिने दर्शनासाठी राहते, त्याप्रमाणे आमची ही मूर्तीसुद्धा त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी राहील आणि 10 दिवस व्यापीठावर राहील. बाजूला जी मूर्ती आपण आता जे सीम दृश्य तयार केलं आहे तो आहे श्री अंबे माता अष्टभुजा देवी. त्याची जी मूर्तीची साईज आहे उंची 27 फूट आहे आणि लांबी जी 18 फूट आहे. यावर्षी आम्ही फक्त देखाव्यासाठी केलं की लोकांचा भक्तिभाव वाढला पाहिजे, देवाचे विश्वास वाढला पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे आणि समाजामध्ये एक चांगला एकोपा राहावा यासाठी आम्ही स्थापना केली. संभाजीनगरचा राजा यादगार गणेश मंडळ हा 1965ला आम्ही स्थापना केलेली आहे या मंडळाची. आणि या मंडळाचे आम्ही दरवेळेस नवीन चांगले देखावे सादर करतो. मागच्या वेळेस आम्ही दहीहंडीचा देखावा सादर केलेला आहे. आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 18 वर्षापासून आमच्या मंडळाला एकच गणपती आम्ही हे केलेलं आहे आणि त्या गणपतीची प्रतिष्ठापना आम्ही 21 जानेवारी 2013ला करत आहोत. आम्ही इथंच आता नवीन आमचा धोलपूरमध्ये एक मंदिर बनवलेलं आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही स्थापना करणार आहोत. आणि यावेळेस आम्ही जे देखावा सादर करणार आहोत ते आहे भक्तीचा मळा. या मळ्यामध्ये तुकाराम महाराज आपले राखण करताना तुकाराम महाराजाला थोडी डुलकी येते. त्या डुलकीमध्ये सावकार येतात आणि सावकार त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या मळ्यातलं जे आहे ते त्यांच्या बैलाच्या गाडीने पूर्ण तर तुकाराम महाराज जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांच्या घरच्या बायकांना आणि मुलांना ते आपलं सांगतात की असं झालेलं आहे, तेव्हा विठोबा प्रकट होतात आणि विठोबा त्यांना पूर्ण ज्वारी वगैरे हे देतात. मी श्री मालानी यादगार गणेश मंडळ आपले सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करीत आहे.
साथ में और कौन कौन है काम करता है ये? मैं मेरे नासिक के बच्चे पूरे गैंग हैं। अच्छा, वो तो पहले से ही सब फैमिली सब साथ में ही। फैमिली है, मेरे तो दोस्त है, फैमिली हाँ, है ये। और नासिक के जो प्लेयर है जो खास तौर से जो बनाने वाले वो है साथ। आप ये साल आपको कैसा रहा ये साल लोगों तो का- ये साल तो माल आने से गणपति बैठने से पहले हाँ। माल खलास होगा हमारा। ये गणपति बैठने से पहले, यानी कि अच्छा है। ये साल अच्छा है। हाँ, और मैंने एक्चुअली की रिपेयरिंग इतनी पुरानी कि हमको टाइम करने की फुर्सत नहीं, किराए को रिटर्न भेजना पड़ेगा। जितना होता उतना ही करेगा। पाहुणे गणपती किती हासला ग कुमार पाहुणे गणपती किती हासला ग अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग त्याने गोड हासूनी मोठा आशीर्वाद दिला ग त्याने आप ये कितने साल से करते हैं? तकरीबन हमारा तीसरी पीढ़ी चढ़ी है। तो फैमिली एक साथ में पूरी यही फैमिली हमारी दादा से लेके तो अब तक कर रहा है। अपना नया डोल बोले तो अभी नया डोल जो है दबंग निकला है अभी। हाँ, और नए साल से निकाले हमने, ये दूसरा साल है उसका। अभी क्वान्टिटी उसकी ज़्यादा बढ़ने की शक्यता है इसकी। ओके। और ज़्यादातर जम्बो डोल एकदम ज़्यादा चढ़ रहा है फॉर्म में। इसी वजह से तो नए डोल से ज़्यादा रिपेयरिंग ज़्यादा चढ़ रहा है। हाँ, क्योंकि कई साल जो है ना नए डोल जम्बो डोल ज़्यादा बिके। हाँ, और पहले जो 22 का और 18 का डोल चलता था, लेकिन अभी वो 3 साल से बंद हो गया। 18-22 ज़्यादातर जम्बो डोल चल रहा है। बताओ बताओ।